गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू अँड हॅपी दिवाळी टू ऑल. आपण आज ऑलिम्पियाडमधील चॅप्टर नंबर फर्स्ट बघणार आहोत, नंबर सेन्स. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर दिसत असेल आपल्याला, द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर दॅट कॅन बी फॉर्म बाय युझिंग द डिजिट्स. आपल्याला ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर तयार करायचा आहे या डिजिट्सपासून 0, 1, 2, 3, 9 अँड 7. इच ओनली वन्स इज. प्रत्येक डिजिट फक्त एकचदा यूज करायचा आहे आणि आपल्याला 6 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. आणि ग्रेटेस्ट मग 6 डॅश इथं ड्रॉ करू, 1, 2, 3, 4, 5, 6 डिजिट आपल्याला ग्रेटेस्ट नंबर राईट करायचा आहे. ग्रेटेस्ट नंबर. मग ग्रेटेस्ट नंबर राईट करण्यासाठी आपण काय करतो, सर्वात आधी सर्वात मोठा डिजिट घेऊ 9, त्यानंतर 7, देन 3, देन 2, देन 1, लास्ट 0. ऑप्शन कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला हे आन्सर दिसत आहे, 9,73,210. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 2 आहे, द नंबर नेम ऑफ 5358416 इन इंटरनॅशनल सिस्टम ऑफ न्यूमरेशन इज. आपल्याला नंबर दिलेला आहे 5358416. इंटरनॅशनल नंबर सिस्टम सांगितलेली आहे. याच्यामध्ये काय असणार आहे, वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, 100,000 आणि इथं मिलियन. यामध्ये लॅक नसतो, मिलियन असतो. मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन. याला रीड करायचं आहे. मग 5,358,000 हा ग्रुप कशाचा आहे, 1000चा आहे. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, 5 मिलियन. फर्स्ट याच्यामध्ये 53 लॅक दिलेलं आहे, लॅक याच्यामध्ये येणार नाही. ऑप्शन बी मध्ये आहे 53 क्रोर, क्रोर पण येणार नाही. 53 मिलियन. आता या ठिकाणी 53 मिलियन नाही आहे, कारण 3-3चे ग्रुप पडतात. लास्ट ऑप्शन आहे 5 मिलियन. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. 5,358,416 असा आन्सर याचा येणार आहे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करण्याचं सांगितलेलं आहे. MCLX. आता याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. M म्हणजेच काय, 1000, 1000, 1000 आणि 1000 2000 प्लस C मीन्स 100 सेंचुरी. LX, L मीन्स 50 आणि 10, 50 प्लस 10 किती होतात हे, 100, 150, 160, 2160. ऑप्शन ए मध्ये आहे का, नाही, मग हे रॉंग आहे. सेकंड आहे DCCCLXI इक्वल टू D मीन्स 500 प्लस CCC हे झाले 300 प्लस L 50 XI 11. ॲडिशन करा, 300 आणि 500 800, 800 50 60 861 आहे का, नाही, 860 दिलेलं आपल्याला. थर्ड MMDLX. MM मीन्स 2000, हे 1000 आणि हे 1000 2000 प्लस D 500 L 50 X 10 0652 2560. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 3चं राईट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन सी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4, सम ऑफ प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 5. डिजिट 5ची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू आपल्याला ॲड करायची आहे, सम करायची त्यांची. 2,36,54,821. 5 कुठे आहे, हा आहे. कोणत्या प्लेसला आहे तो, वन्स, टेन्स, 100,000, 10,000 TTH. याची प्लेस व्हॅल्यू आहे 50,000. 5च्या पुढे 1 2 3 4 प्लेस म्हणून 4 0 घेऊन घेतले, प्लस याची फेस व्हॅल्यू असणार आहे. फेस व्हॅल्यू म्हणजेच काय, तोच नंबर, आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजेच काय, त्याचा एक्सपांडेड फॉर्म. फेस व्हॅल्यू याची 5 असणार आहे.
5005. Option A is the right answer. Option A is the right answer. Next question number 5. Question number 5 दिलेला आपल्याला. In international system of numeration, the commas are inserted after every 3 digits starting from the इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये आपण प्रत्येक 3 डिजिट नंबर 3 डिजिट्स नंतर आपण कॉमा देतो. तर ते कुठून स्टार्ट करतो आपण? पहिला ऑप्शन आहे लेफ्ट हँडपासून, लेफ्टने स्टार्ट करतो आपण. इथून असे कॉमा देतो का? 1 2 3 मग कॉमा नाही. ऑप्शन बी आहे राईट. यस, आपण राईटपासून 1 2 3 प्लेस सोडतो मग कॉमा देतो, पुन्हा 3 प्लेस सोडतो मग कॉमा देतो. याचा आहे ऑप्शन बी इज द राईट आन्सर क्वेश्चन नंबर 5चं. मिडलमधून आपण स्टार्ट करत नाही, रॉंग आहे. आणि नवदेशसुद्धा येणार नाही, म्हणून ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 6. द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द फॉलोइंग नंबर इज. आता नंबर दिलेले आहेत आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मध्ये. सांगितलेले असेंडिंग ऑर्डर. सर्वात लहान नंबर आपल्याला घ्यावा लागेल. बघा आता इथं आपण काय करू? कॉमा देऊन देऊ यांना. हे 1 10 100 1 10 100 1 10 100 1 10 100. हे 1000चं प्लेस 1000 1000 1000 आणि हे लॅखचं. बघा सर्वात लहान लॅख कोणते आहे? हे 3,50,000. हे 35 लाख, हे 35 लाख, हे 30 लाख आहे. म्हणजे सर्वात आधी येईल 3,50,000 आर. देन हा संपला. 35 लाख 35 लाख 30 लाख. यस. आता यांच्यामध्ये 35 लाख 35 लाख, हे 4,000 4,000 200 200. हे 58 आहे, हे 04 आहे. मग आधी क्यू येईल, मग सर्वात मोठा येईल पी. बघा RSQP. कोणत्या ऑप्शनमध्ये RSQP दिसतो आपल्याला? RSQP ऑप्शन ए आहे. काय आहे? ऑप्शन ए इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिलेलं आहे आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द बेस्ट एस्टिमेट ऑफ द गिवन नंबर विच व्हेन राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट हंड्रेड्स? 3 5 4 6 5 4 5 4. याला राऊंड ऑफ करायचं आहे नियरेस्ट 100ला. बघा 100 प्लेसला आपण बॉक्स करू. हा आहे 100. याच्या पुढे 100 प्लेसच्या राईट हँड साईडला 5 आहे. मग आपण काय करतो? याच्या नेक्स्ट 100 घेतो. 3 5 4 आणि हे 700. हा झाला राऊंड ऑफ नियरेस्ट 100. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? कॉमा देऊन टाकू. 3,54,700. कुठे? 3,54,600 आहे. ऑप्शन ए कॅन्सल. ऑप्शन बी 3,54,700. ओके, ऑप्शन बी इज द राईट आन्सर क्वेश्चन नंबर 7चं. ओके, ऑप्शन बी इज द राईट आन्सर. झाला 900. आता हा झाला 900 प्लस डी म्हणजेच काय? 500 देन 12. याच्यामध्ये CM म्हणजेच हे झालं 900 प्लस हा झाला 500 प्लस LX म्हणजेच किती? 60. L 50 आणि 10 60. आता याच्यामधून कोणता मिनिंगफुल आहे? बघा 900 नंतर आणि लास्ट ऑप्शन आहे ऑल ऑफ दीज आर मिनिंगफुल. हे सर्व मिनिंगफुल आहेत. याचा ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी इज द राईट आन्सर. कारण आपण 900 अशा पद्धतीने लिहितो, त्याच्यानंतर त्यामध्ये 500 ॲड केले. अशा पद्धतीने ऑप्शन डी इज द राईट आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? अ रोमन न्यूमरल कॅन बी रिपीटेड ॲट मोस्ट डॅश डॅश टाइम इन अ नंबर. रोमन नंबर मॅक्झिमम 3 टाइम्स आपण रिपीट करतो कोणताही. समजा एक्स रिपीट करायचा आहे आपल्याला, तर एक्स आपण 3 वेळेस रिपीट करू. आपल्याला आय रिपीट करायचा आहे, तर मॅक्झिमम 3 टाइम्स आपण रिपीट करू शकतो. याचं येणार आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी 3. द फॉलोइंग ऑप्शन्स इज ट्रू अबाउट द नंबर शोन ऑन द गिवन अबॅकस. अबॅकसमध्ये आपल्याला लॅक दिलेलं आहे, 10,000 दिलेलं आहे, 1000 आहे, 100 10s 1s. लॅकमध्ये किती आपल्याला ते सर्कल दिसत आहेत? 1 2 3.
1000मध्ये 1 2 3 4 10,000मध्ये सॉरी 1000मध्ये सुद्धा 4 आहे, 100मध्ये 3, टेन्समध्ये 3, वन्समध्ये 0. आता याला आपल्याला ऑप्शनमध्ये कोणतं ऑप्शन ट्रू आहे. फर्स्ट नंबर दिलेला आहे 1 2 3 1 2. द नंबर इज 3,44,333. 333 आहे का? हा नाही. ऑप्शन ए गलत. ऑप्शन बी द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट थाउजंड्स प्लेस इज 40,000. 1000 प्लेसची जी प्लेस व्हॅल्यू आहे त्या डिजिटची ती 40,000 आहे. 1000 प्लेसला 40,000 आहेत का? नाही. ऑप्शन बी कॅन्सल. ऑप्शन सी द नंबर बिकम्स 3,43,000 व्हेन इट इज राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट हंड्रेड्स. याला जर नियरेस्ट 100 जर राऊंड अप केला तर काय येणार आहे? नियरेस्ट 100 प्लेसला बॉक्स करू, त्याच्या बाजूला 30 आहे, हा 300 होऊन जाईल. 3 4 4 300 असा नंबर येतोय का? 3 4 3 दिलेलं इथं, म्हणून ऑप्शन सी सुद्धा येणार नाही. ऑप्शन डी नन ऑफ दिस. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. वरीलपैकी कोणताच नंबर याच्यामध्ये येणार नाही. क्वेश्चन नंबर 11 आहे. विच ऑफ द फॉलोइंग न्यूमरल रोमन न्यूमरल रिप्रेझेंट्स 894. याला रिप्रेझेंट करतोय. ऑप्शन ए आहे डी मीन्स 500 प्लस सी मीन्स 200 डबल सी 100 आणि 100 200. देन एक्स मीन्स 10, एल मीन्स 50 एक्सएल मीन्स 40 प्लस डबल आय मीन्स 2. यांची ॲडिशन 894 होते. 500 आणि 200 700 होता इथे. ऑप्शन बी मध्ये बघू. ऑप्शन बी आहे डी सी एल डबल आय. हे झाले 500 आणि हे 300. 500 प्लस 300 800. आपल्याला 94 पाहिजे आहेत. हे 52 झालेत. 852 येणार नाही. ऑप्शन सी MCCXL. एक्सेल मीन्स 40 होतात. ओके 40. M 500 सॉरी M मीन्स 1000 आणि हे CC 200 1200 40 आहे का ऑप्शनमध्ये? नाही. आपल्याला 800 पाहिजे ओनली. आणि ऑप्शन डी आहे DCCCXCIV. बघा हे डी म्हणजेच 500 आणि हे 300 किती 800 झालेत. प्लस XC मीन्स 100. एक्स मायनस केला त्याच्यामधून 90. XC म्हणजेच काय 90 प्लस IV 4. काय आन्सर येणार आहे? 894. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. हे तो क्वेश्चन नंबर 12चा सॉल्व केलेला आपण. क्वेश्चन नंबर 11 आपल्याकडून सुटून गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 11 सॉल्व करू इथं. बघा राऊंड ऑफ द नंबर 95065 टू द नियरेस्ट 1000. नियरेस्ट 1000 सांगितलेलं आहे. 1s 10s 100 1000 10,000. नियरेस्ट 1000 सांगितलेलं आहे. त्याला बॉक्स करू. 1000च्या राईट हँडला 0 आहे. तोच 100 तोच 1000 असणार आहे. आपला रूल माहिती आहे आपल्याला. 0 1 2 3 4 असेल तर तोच प्लेस आपण घेतो. आणि जर 5 6 7 8 हे जर नंबर असतील तर आपण नेक्स्ट 1000 घेतो. आता या 5च्या पुढे 0 आहे म्हणून तोच 1000 असणार आहे. 9 5 बाकी सर्व 0 95,000. कोणत्या ऑप्शनमध्ये दिसत आहेत आपल्याला? ऑप्शन डी. 11चा आन्सर आहे ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ओके त्याचा आन्सर. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. 50,000 प्लस 4,000 54,321. फर्स्ट करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे. ऑप्शन बी मध्ये बघा 90,000 आणि 3,000 93,000 60 प्लस 5 65 93,065. ऑप्शन बी सुद्धा राईट आहे. सी मध्ये आहे 1,80,548 1,80,548. ऑप्शन सी सुद्धा ट्रू आहे करेक्ट आहे. ऑप्शन डी मध्ये 80,000 आणि 3,000 83,956 पाहिजे होतं. 83,956 पाहिजे होतं. त्या ठिकाणी 8,39,000 दिलेलं आहे आणि 506 म्हणून ऑप्शन डी क्वेश्चन नंबर 13चा ऑप्शन डी हे इनकरेक्ट आहे.
बाकी सर्व ABC करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 14 मध्ये सक्सेसर ऑफ लार्जेस्ट 7 डिजिट नंबर इज. लार्जेस्ट 7 डिजिट नंबर राईट करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7. लार्जेस्ट सांगितलेले सर्व 9 राईट करून टाका. 1 2 3 4 5 6 7. काय नंबर तयार झालेला आहे? 1 2 3 1 2 1 2. 99,99,991. आता याचा सक्सेसर राईट करायचा आहे. सक्सेसर म्हणजेच काय? नेक्स्ट नंबर. तो कसा काढतो आपण? +1 ॲड करून. याच्यामध्ये +1 ॲड करा. 9 + 1 10 10 10 10 10 10. ओके. 1 2 3 1 2 1. 1 crore आपल्याला इथं मिळणार आहे. ऐकायच्यामध्ये 10 lakh रॉंग आन्सर. 10,000 रॉंग आन्सर. 10 million नन ऑफ दिस. आता याच्यामध्ये इंटरनॅशनल नंबर सिस्टमचं सुद्धा ऑप्शन आहे. मग इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये याला कसं रीड करू आपण? 3-3चा ग्रुप तयार करू. हा एक ग्रुप, हा 1000चा दुसरा ग्रुप आणि हा मिलियनचा तिसरा ग्रुप. 10 million. ओके. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ऑप्शन सी. याला रीड कसं करणार आहेत आपण? हे 1s 10s 100, हा 1000चा ग्रुप, 1000 10,000 100,000 मिलियन 10 million. 10 million इज द राईट आन्सर. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 15 दिलेला आहे आपल्याला. द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर दॅट कॅन बी फॉर्म युजिंग डिजिट्स. आता काही डिजिट्स आपल्याला दिलेले आहे, त्याच्यापासून त्याचा यूज करून आपल्याला 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर राईट करायचा आहे. कोणकोणते डिजिट दिलेले आहेत आपल्याला? 7 3 4 5 अँड 5 इच ॲट लिस्ट वन्स इज. ॲट लिस्ट वन्स म्हणजेच एकचदा एक डिजिट आपल्याला यूज करायचा आहे, रिपीट करायचा नाही आहे. ते डिजिट कोणकोणते आहेत बघा. 7 3 4 अँड 5. इच ॲट लिस्ट वन्स, प्रत्येकाला एकच वेळेस आपल्याला यूज करायचा आहे. 5 डिजिट स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. 1 2 3 4 5. स्मॉलेस्ट नंबर राईट करताना आपण काय करतो? त्याला 5 3 7. ऑप्शन बी आहे 3 4 3 5 7. ऑप्शन सी आहे 3 3 5 4 7. ऑप्शन डी आहे 3 3 4 5 7. मग आता बघा, हा स्मॉलेस्ट आहे का? 1 2 3 34,000 34,000 33,000 33,000. हा लार्जेस्ट झाला, हा लार्जेस्ट झाला. याच्यामध्ये 33,547 33,457. हा 500 लार्जेस्ट झाला, हा येईल स्मॉलेस्ट. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज द सक्सेसर ऑफ द नंबर शोन ऑन द गिवन अबॅगस. अबॅगसमध्ये कोणकोणता नंबर दिलेला आपल्याला? 16मध्ये. लॅकमध्ये आहे 1 2 3 4 5 6. ओके. 1000मध्ये आहे 1 2 3 4. 10,000मध्ये 4 आहे. 1000मध्ये आहे 2. 100मध्ये आहे 4. 10sमध्ये आहे 2 आणि 1sमध्ये आहे 0. याचा सक्सेसर सांगितलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त +1 करावं लागेल. 6 4 2 4 2 1. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? 6,42,421. ऑप्शन सी. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 17. हा 16 होता. इन द नंबर, हा नंबर दिलेला आहे 8,9,5,4,3,5,2. द डिजिट डॅश इज द 100,000 प्लेस. 100,000 प्लेस. आता इंटरनॅशनल नंबर सिस्टम दिलेली आहेत. 1 2 3 1 2 3 कॉमा करू आपण. 100,000 1s 10s 100 1000 10,000 100,000. 100,000ला कोणता प्लेस आहे म्हणे, कोणता डिजिट आहे? तर तो आहे 9. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन झालेला आहे. 18 नंबर बघू. 7,36,33,525 इज रिटन ॲज. आता कोणतं सर्वात मोठं प्लेस कोणतं आहे? तर क्रोरचं दिलेलं आहे. मग तुम्ही काय करायचं आहे? प्लेस व्हॅल्यू चार्ट राईट करायचा आहे.
सर्वात मोठा प्लेस कोणता आहे? क्रोरचं. बघा हे आहे क्रोर, क्रोर नंतर येतं लॅक, लॅक नंतर 1000, 1000 नंतर 100, टेन्स, वन्स. ओके, चला काय सांगितलेलं आहे? 7 क्रोर, क्रोरमध्ये 7 राईट करू. 36 लॅक, लॅकमध्ये 36 राईट करू. 3000, 1000मध्ये 3 राईट करू. 1000मध्ये 2 प्लेस असतात, 1000 आणि 10,000. इथं फक्त 3000 सांगितलेलं आहे म्हणून 10,000च्या प्लेसला 0 येईल. 3525. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतंय असं? 7,36,003. 36 लाख 33,000 म्हटलेलं आहे. सॉरी, मी फक्त 3000 रीड केलं होतं. इथं 33,000 म्हटलेलं आहे. मग 1000च्या प्लेसमध्ये 33 येतील. 7,36,000 36,33,525. ऑप्शन ए मध्येच आपल्याला हे दिसत आहे. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. 7,36,33,525. क्वेश्चन नंबर 18 आन्सर झाला ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 19, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला करेक्ट ऑप्शन यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. 100 म्हणजे 1000 होतो का? 100 हंड्रेड्स इक्वल टू 1000. ऑप्शन बी आहे 100 हंड्रेड्स इक्वल टू 100. चार्टवरून समजेल आपल्याला. 1s, 10s, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक. ओके, हा झाला इंडियन नंबर सिस्टम. आता इंटरनॅशनल नंबर सिस्टम. 1s, 10s, 100, 1000, 10,000, 100,000. इथं मिलियन आणि 10 मिलियन. TM 10 मिलियन. इथं 10 लॅक नंतर क्रोर येईल. मग आता बघा कोणत्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे. बघा इथं 1 मिलियन म्हणजे 10 लॅक होतो. 1 मिलियन बरोबर 1 लॅक. हे ऑप्शन कॅन्सल झालेले आहेत. बघा मिलियनच्या वरती 10 लॅक आहे बरोबर. आता इथं बघा ऑप्शन ए 100 हंड्रेड्स. इथं 100 प्लेसला 100 हंड्रेड्स म्हणजेच 1000 होतो का? 100च्या ठिकाणी आपण 100 लिहू, बाकी 0. आता एकाच प्लेसमध्ये आपण 3 नंबर लिहित नाही म्हणून इथं 0 येईल, इथं 0 येईल आणि 1 येईल. 100 हंड्रेड्स म्हणजेच काय होणार आहे? तर 10,000 होणार आहे. 1000 होणार नाही. ऑप्शन बी 1000 100च्या प्लेसमध्ये 1000 राईट करायचे. 1000 कसे राईट करू मग आपण? या 100च्या प्लेसमध्ये 0 0 0 1. मग तो काय होणार आहे? 100,000 होणार आहेत का तो? बघा इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये हो 100,000 होणार आहे तो. बघा 100,000. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ऑप्शन सी तर कॅन्सल केलेलं आहे. ऑप्शन डी 1 क्रोर म्हणजे 100 मिलियन होतात का? बघा हा क्रोरचा कॉलम आहे. 1 क्रोर म्हणजे 100 मिलियन नाही, 10 मिलियन म्हणजे 1 क्रोर होतो. म्हणून ऑप्शन डी सुद्धा येणार नाही. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. कसं? 1,100. मग 1000च्या प्लेसमध्ये आपण काय राईट करू? 100च्या प्लेसमध्ये 1000 राईट करायचं आहे. हा 100चा प्लेस आहे. 0 0 0 1. मग आता याला इंटरनॅशनल नंबर सिस्टममध्ये रीड करू, बाकी सर्व 0 येतील. 1 2 3 कॉमा 1 2 3 कॉमा. हा 100 100 1000 असं आन्सर येणार आहे याचं. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 20. द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 10,000 प्लेस इन द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर विच इज फॉर्म बाय यूजिंग ऑल द डिजिट्स 3 5. हे जे डिजिट्स आहे यांचा यूज करून आपल्याला 6 डिजिट नंबर राईट करायचा आहे. ओके, आता आपण तो फॉर्म करणार आहे. डिजिट कोणकोणते ते राईट करून घेऊ. आधी डिजिट आपल्याला समोर दिसत असतील. 3 5 2 0 1 8. 6 डिजिट नंबर सांगितला आहे. 1 2 3 4 5 6. 6 डिजिट ऑलरेडी दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6. कोणता? ग्रेटेस्ट 6 डिजिट. मग सर्वात आधी मोठा नंबर लिहू. 8 5 3 2 1 0. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये याला लावून दिलं. काय सांगितलेलं आहे? द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 10,000 प्लेस. 1s 10s 100 1000 10,000 TTH. कोणता आहे? 5. द प्लेस व्हॅल्यू, याची प्लेस व्हॅल्यू सांगायची. मग 5 त्याच्यावर 1 2 3 4 0. 1 2 3 4. ओके, 50,000. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. अशा पद्धतीने आपण 1 to 20 क्वेश्चन
चॅप्टर नंबर फर्स्टमधले सॉल्व केलेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. बाय ऑल ऑफ यू.